पुढची बातमी पाहूयात। भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा महामेळावा संपन्न झालाय। यावेळी सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडी पॅनलच्या निवडून आणायच्या असा निर्धार राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय। तसंच मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचं देखील खडसेंनी म्हटलं। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव नाकारला आणि मला वाटतं की या सरकारचं अपयश आहे। दुर्दैवाने नाकारल्यामुळे मराठा समाजाच्या आशा अपेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर लागलेल्या होत्या, त्या अपेक्षा भंग झाल्या। सरकारने अजून याच्यावर खोलवर चौकशी करणं, खोलवर संशोधन करणं आणि वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जो प्रस्ताव आहे तो परिपूर्ण प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडे ठेवण्याची आवश्यकता आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। मात्र खासगी विना अनुदानित इंग्रजी शाळांना देण्यात येणारे 1800 कोटी रुपये राज्य सरकारने थकवलेत। त्यामुळे हा निधी न मिळाल्यास आरटीई प्रवेश रोखण्याचा पवित्रा काही शाळांनी घेतलाय। राज्य सरकारने विना अनुदानित खासगी शाळांना आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवर वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केलंय आणि यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे सरकारकडून शाळेला प्रतिवर्ष 17,670 रुपये अनुदान दिले जाते। मात्र सरकारने 2017 पासून शैक्षणिक प्रतिपूर्वी अनुदान रक्कम थकवल्याचं संस्था चालकांचं म्हणणं आहे। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी शिक्षण विषयक अभ्यासक हेरंब कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुलकर्णी सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय राज्य सरकारकडून 1800 कोटी थकीत आहेत आणि त्यामुळे आता हा निधी मिळाला नाही तर आरटीई प्रवेश रोखण्याचा पवित्रा शाळांनी घेतलेला आहे। कशा प्रकारे याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो? नक्कीच ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। गरीब मुलांना इंग्रजी शाळांमध्ये श्रीमंत मुलांबरोबर शिकवण्याचा हा एक आरटीई कायद्याचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम होता किंवा आहे। पण 5 वर्ष जर तुम्ही पैसेच देत नसाल तर संस्था चालकांनी आज जी नाईलाजाने घेतलेली भूमिका आहे ती काही फारशी चूक म्हणता येणार नाही। अगोदरच काही संस्था चालकांनी आमच्या शाळेत ही मुलं नको अशी भूमिका घेतलेली आहे आणि ज्या काही संस्था चालक उरलेत की जे या गरीब मुलांना प्रवेश देत आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही असे वागत असाल तर त्या संस्था चालकांना दोष देता येणार नाही। इथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी 14 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खानपानासाठी किती पैसे खर्च जातात याच्या बातम्या वर्तमानपत्रात आपण वाचतो आणि शिक्षणासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुम्ही खर्च करत नाही आणि दुसरीकडे मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला गरज असो किंवा नसो त्याला गणवेश तुम्ही देणार, गरज असो किंवा नसो तुम्ही मोफत पाठ्यपुस्तकं देण्याची बजेटमध्ये घोषणा करणार आणि जी गोष्ट प्रत्यक्ष मुलांना शाळेतून हकललं उद्या जाऊ शकतं त्या ठिकाणी मात्र तुम्ही खर्च करणार नाही। ही भूमिका गंभीर आहे आणि याला जोडून मला आणखी एक मुद्दा सांगावा असं वाटतो की आरटीई मध्ये 8वी पर्यंतच फक्त सरकार पैसे देतं आणि 9वी ते 12वी पर्यंत मात्र सरकार ते पैसे देत नाही। त्यामुळे आज अजून एक दुसरा प्रश्न असा निर्माण झालाय की जी मुलं आज 8वीतून 9वी मध्ये गेलीत, 9वीतून 10वीत गेलीत त्या मुलांना या खासगी शाळा असं म्हणतात की तुम्हाला आता नियमाप्रमाणे आमची जेवढी फी आहे तेवढी फी भरावी लागेल पण सरकार आम्हाला देत नाहीये। म्हणजे सरकार 8वी पर्यंतचे पैसे देऊन नाही राहिलं आणि 9वी ते 12वी देऊन नाही राहिलं। त्यामुळे 9वीला अनेक मुलं ही शाळा सोडून ड्रॉपआउट होण्याची शक्यता आहे। निश्चितच म्हणजे एकंदरीतच सरकारच्या या धोरणामुळे आता विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। कुलकर्णी सर, धन्यवाद न्यूज 18 लोकमत